आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे याला काय अर्थ आहे? ही कसली भलती सलती अट आहे? स्वतःच्या पायावर कधी उभा राहू शकणार असं कोणी माणूस सांगू शकेल काय? नको काळजी करूस, उद्या विक्रांत नक्की जिंकेल आणि सगळे प्रॉब्लेम्स चुटकीसरशी संपेल बघ. नाही, याबद्दल महेश रावांना विचारायलाच पाहिजे. त्यांना सरळ सांगणारच आहे मी. थांबवा आता हे सगळं. वहिनी, तू उगाच सांगितलंस आईला. आता ती सारखं टेन्शन घेत बसेल. आई, नका ना एवढा विचार करू. सगळं ठीक होणार आहे. तुम्ही जाऊन आराम करा. स्वयंपाक झाला की मी आवाज देते तुम्हाला. आई, वहिनी बरोबर म्हणते. तू थकली असशील का? जा आराम कर ना प्लीज. मी बघते जेवणाचं. गुड मॉर्निंग मॅडम. तू उठलास पण? मग सगळी तयारी पण झाली. अरे मला वाटलं अजून झोपला असशील. अगं नाही ग, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तू उशिरा उठलीस का? नाही, माझंही आवरलंय, निघतेच आहे मी. गिरिजा बोल ना. आजचा दिवस जरा वेगळा आहे ना? माझंही तसंच काहीसं झालं. मला असं वाटतंय की माझी परीक्षा आहे. माझी नाही, आपली परीक्षा आहे आणि आपल्याला या परीक्षेत पास व्हायचं आहे. काळजी नको करू गिरिजा, मी माझे 200% देईन. माझा पूर्ण विश्वास आहे विक्रांत. ऑल द बेस्ट. तिथूनच नाही रे, येतेय मी. मग ये ना लवकर. हो, आलेच मी. बाय बाय. वासंतीताई. हा बोला वासंतीताई. महेशराव, काय ऐकते मी हे? काय झालं? मीनाताईंनी विक्रांत समोर अट ठेवली म्हणे. हो, खरं तर मलाही पटलं नाहीये ते. अहो, पण त्याच्यामुळे पोरगा जीवघेणी परीक्षा द्यायला निघालाय. आता विक्रांत बॉक्सिंगच्या स्पर्धेत उतरणार आहे असं बोलतोय. हो, पण आता आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात काय नाही असं कसं? हो, आपण सुरू केलेलं नाटक पोराच्या जीवावर भेटेल आणि तुम्ही म्हणता आपल्या हातात काय नाही म्हणून. वासंतीताई प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. कशी शांत हो? आपलंच नाटक आपल्याला महागात पडतंय. तुम्ही सांगितलं म्हणून मी अट ठेवली. विक्रांत घराबाहेर पडला सुद्धा. अहो, पण त्याला किती त्रास झाला सांगा मला. हे बघा मीना, आता त्याचा त्रास मला सहन होत नाही. हो, तुम्हाला शब्द दिलाय म्हणून मी कुणाला काय बोलू पण शकत नाही. हे बघा, मला माहित नाही मीनाताईंना त्याची काळजी आहे की नाही, तर मला विक्रांतची काळजी वाटते. हो, म्हणजे आईला आमची काळजी आहे. हे सगळं नाटक होतं. हे सगळं लवकरात लवकर थांबवा आता. असं काही आपलं ठरलेलं नव्हतं. नाही, मला तुमचं म्हणणं पटतंय वासंतीताई. पटतंय ना? थांबवा ना हे सगळं. मी माझ्या बाहेरच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. हो, किती पळू अजून पोरांपासून. वासंतीताई प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, आपण सगळं ठीक करू, नका काळजी करू. मी खरंच सांगते, हे सगळं थांबवा. मीनाताई बदलतील असं काय वाटत नाही मला. मी हात जोडते तुमच्या समोर. थांबवा हे सगळं. वासंतीताई असं हताश होऊ नका. हे बघा, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. बरं, मी आता फोन ठेवतो. मीना घरात असते. प्लीज.
बर. आई काय बोलत होतीस तू? ठीक आहे, हे नाही गो. आई खोटं बोलू नकोस, मी सगळं ऐकलंय. तू जे काय ऐकलं ते सगळं खरं आहे गो. म्हणजे तू इतके दिवस आमच्याशी खोटं वागत होतीस? नाही, मला महेशरावांच्या शब्दापुढे नाही जाता आलं. तुझं आणि विक्रांतचं लग्न व्हावं एवढंच बघायचं होतं मला. त्यासाठी मी काही करायला तयार होते. आई म्हणून खोटं बोलायचं? अगं तूच शिकवलंयस ना आम्हाला की खोटं नाही बोलायचं, मग तूच हे असं वागत होतीस? अगं चुकीचं नको समजूस मला. हे सगळं मी तुमच्या भल्यासाठीच करत होते गो. नाही, आमच्या घरी तुमच्यासोबत जे काही घडलं ना ते मीनाने मुद्दाम ठरवून केलं होता. काय? तिचा तो सगळा प्लॅन होता. मीनाला अजूनही हे लग्न मान्य नाहीये. आणि तुम्हाला? ऑफकोर्स मला मान्य आहे, पण मीना अजूनही लग्नाच्या अगेन्स्ट आहे. पण जर आपण हे लग्न लावून दिलं तर पुढे मागे पोरांना त्रासच होईल ना. तो त्रास होऊ नये म्हणून माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काहीतरी दुसरा मार्ग नाही काय? अहो, हे सगळं करताना मला आनंद होत नाहीये, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, पोरांच्या सुखासाठी मी हे करायला तयार आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खरं सांगते बा, माझ्या हातात काहीच नव्हतं. माफ कर मला. हा बोल विक्रांत. अगं गिरीजा, कुठे आहेस तू? कॉम्पिटिशन सुरू होतंय. निघतेच मी, येते. लवकर आहे ना, आम्हाला कसं तरीच होतंय गिरीजा. हे बघ विक्रांत, तू शांतपणे डोळे मिटून बस. अजिबात प्रेशर घेऊ नकोस, ओके? हा, नाही ते सगळं ठीक आहे, पण ये लवकर तू. हो, मी येते. बाय. हा. आई, मला तुझा राग आला नाहीये, पण तरी तू मला विश्वासात घेऊन हे सगळं करायला हवं होतंस. हा बाई, कळतंय मला. आई, नाही कळत आहे तुला. तू हे असं वागल्यामुळे मलाच काय, विक्रांतलाही असं वाटत होतं की तू आमच्यावर नाराज आहेस, की तुला आमचं लग्न नकोय. नाही, माझं चुकलंच गो. आई, हे बघ, आता हे बोलून काही होणार नाही. आज विक्रांतच्या परिस्थितीत आहे ना. फायटिंग स्टन्स मध्ये योग्य संधीची वाट पाहत आहे ते हिट करण्यासाठी. विक्रांत देसाई हे एक अनुभवी बॉक्सर आहे आणि त्यांच्या समोर आहेत कार्तिक. बघूया ही मॅच कशा प्रकारे पुढे जाते ते. विक्रांत 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 विक्रांत. कम ऑन कार्तिक, कम ऑन. दोघे एकमेकाचा अंदाज घेताना हिट करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत आहेत आणि अशा प्रकारे पहिला अटॅक विक्रांत देसाईने केलेला आहे. आपण बघू शकता की कार्तिकला विक्रांतचे पंचेस डॉच किंवा ब्लॉक करणं खूप डिफिकल्ट जात आहे. कम ऑन कार्तिक, असं नको करू. विक्रांत विक्रांत. आणि आता पहिला राऊंड संपत आलेला आहे. बघूया कोणाला किती पॉइंट्स मिळत आहेत ते. त्याले कुठून आणलाय बॉक्सर तुम्ही? खेळलो जरा धीर धरा. हो, धीर धरा काय? कधी खेळणार आहे मॅच हरल्यावर? कारण बघा किती मारतोय त्याला. हो, आता विक्रांत थोडा अटॅकिंग मूड मध्ये दिसतोय खरा, पण खेळेल खेळेल खेळेल. खेळेल काय? तुम्हाला दिसतंय ना. लवकर आपला प्लॅन एक्झिक्यूट करा. मला नाही वाटत आपल्या प्लॅन शिवाय तुमचा बॉक्सर त्याला हरवू शकतो.
आणि अशा प्रकारे फर्स्ट राऊंड जिंकलाय विक्रांत देसाई यांनी. क्या बात है. बस 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 बस. लक्षात ठेवा, सेकंड राऊंड मध्ये आपला प्लॅन एक्झिक्यूट झालाच पाहिजे, कळलं? ठीक आहे, तुम्ही म्हणाल ना तसंच करू आपण. कमाल कमाल. आणि पी. सावकाश सावकाश. हा पहिला राऊंड विक्रांत देसाईने जिंकलेला आहे, पण बघूया आपण की पुढील राऊंड मध्ये कार्तिक पलटवार करतो का नाही ते. नाही गिरिजा, थांबून चालणार नाही. कोणाला तरी कळवायला हवं. राजा राजा राजाचा फोन का लागत नाही? काय करू? काय करू? गौरव जाणार होता. गौरव गौरवचाही फोन लागत नाही. कोणाचाच फोन लागत नाही. काय करू काय आता? मी तुला म्हणालो होतो ना, तुझ्यात अजूनही तो वाला विक्रांत देसाई आहे. येस. ती सोड रे, गिरिजा आली नाही अजून. अरे मी तिला फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, पण ती फोन उचलत नाहीये. पण तू काळजी नको करूस, जसं तिच्याशी बोलणं होतंय मी लगेच तुला कळवतो. येस. हो विक्रांत, पहिला राऊंड तू जिंकलायस, दुसरा पण तू जिंकू शकतोस. फक्त ही एनर्जी मेंटेन कर आणि इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस. फोकस कर सामन्यावर. आपल्याला ही मॅच जिंकायची विक्रांत. येस. हो बाबा. हा गिरिजा बोल. राजा 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 मी काय सांगते ते नीट ऐक. काय राजा, मला निखिलचा फोन आला होता. गिरिजा, तुझा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो राजा, मी काय सांगते ते ऐक. निखिलचा फोन आला होता. तो म्हणाला की विक्रांतच्या समोर जो बॉक्सर आहे ना, त्याच्या ग्लव्स मध्ये लोखंड आहे. काय गिरिजा, एक मिनिट. रेंज. गिरिजा, तुझा आवाज ऐकू येत नाहीये. राजा, हॅलो राजा, समोर त्याच्या ग्लव्स मध्ये लोखंड आहे. विक्रांतला धोका आहे. ऐकू येत आहे का तुला? मला तुझा आता आवाज ऐकू येत नाहीये. विक्रांत पहिला राऊंड जिंकलाय, तू लवकर ये. हॅलो राजा, ऐकू येत आहे का तुला माझं बोलणं? प्लीज. गिरिजा, बरं ऐक, तू लवकर ये. ठीक आहे, बाय 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 बाय. राजा, माझं ऐक. हॅलो राजाने तर काहीच ऐकलं नाही. गाडी पण बंद आहे. आता काय करू? काय झालं? गिरिजाचा फोन होता. काय म्हणाली? हा पहिला राऊंड विक्रांत देसाईने जिंकलेला आहे, पण बघूया आपण की पुढील राऊंड मध्ये कार्तिक पलटवार करतो का नाही ते. चल गो विक्रांत गो. चल गॉट पंच. ऑल द बेस्ट कम ऑन. आणि अशा प्रकारे आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात होत आहे. दोन्ही बॉक्सर्स सामने सामने आलेले आहेत. आपापल्या फायटिंग स्टान्स मेंटेन करून योग्य संधीची वाट बघत आहेत. कम ऑन विक्रांत. फर्स्ट राऊंड विक्रांतने जिंकलेला आहे आणि त्यामुळे सध्या कार्तिक अलर्ट मोडवरती दिसत आहेत. ते स्वतःचा सेफ्टी स्पेस मेंटेन ठेवून हिट करण्याचा चान्स बघत आहेत. बघूया आपण की दुसरा राऊंड कशा प्रकारे पुढे जात होते. Come on, कार्तिक.
तुला माहितीये काय करायचंय, कमॉन. सध्या कार्तिक एकदम ऑफिसच्या मोड मध्ये दिसत आहे. ते कंटिन्युअसली पंचेसचा मारा विक्रांतवरती करत आहेत, पण विक्रांतला स्वतःचा डिफेन्स बनावा तसा करता येत नाहीये. एक नंबर. कमॉन कार्तिक. विक्रांत फोकस. आणि हा जबरदस्त हुक. येस, दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. येस. आता विक्रांत काय खेळ खेळत आहेत आणि ते उठतील का नाही ते पाहूयात. आणि अशा प्रकारे काउंटडाऊन सुरू झालेला आहे. विक्रांतांनी काउंटडाऊन सुरू केला. विक्रांत इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, तुला उठावं लागेल. विक्रांत उठ. 2 3. विक्रांत, हे विक्रांत, इकडे बघ. हे बघ, मी आले ना. विक्रांत, तू इथे पोहोचून हार मानू शकत नाहीस. विक्रांत, अरे तू अशा सिच्युएशन्स मध्ये आधी मॅच जिंकलायस. आताही तुला तेच करायचंय. विक्रांत, कम ऑन. विक्रांत, हे बघ, आपल्याला या जगाला आपलं प्रेम सिद्ध करून दाखवायचंय. कम ऑन विक्रांत, मी आहे तुझ्या सोबत. विक्रांत, हे विक्रांत, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. उठ. Come on, Vikrant. विक्रांत, तू करू शकतोस. Yes, Vikrant, you can do it. विक्रांत, प्लीज विक्रांत. Come on, विक्रांत, उठ. Yes. Very good. Come on. Vikrant, come on. You can do it. Yes. Get up. You can do it, Vikrant. Come on, विक्रांत. Come on. Yes. एवढे पंचेस झेलून पण विक्रांत देसाई काही हार मानायला तयार नाहीयेत. त्यांचा उठून उभा राहण्याचा प्रयत्न. Come on. ये विक्रांत, come on. Come on, विक्रांत, come on. आणि हे विक्रांत देसाई उठून उभे राहिले आहेत. Yes, you can do it, Vikrant. You can do it. Yeah. Come on. Yeah. Come on. पहिला राऊंड विक्रांत देसाई यांनी जिंकलेला आहे आणि सेकंड राऊंड कार्तिकने जिंकलेला आहे. आता बघूया हा शेवटचा राऊंड कोण जिंकतो ते. Vikrant. Yes. Come on. Come on, विक्रांत. विक्रांत देसाई पुन्हा जोश मध्ये दिसत आहेत. विक्रांत. आणि विक्रांत देसाई कार्तिक वरती अटॅक करायला चालून गेले आहेत. आणि जबरदस्त पंच. विक्रांत. Come on, Vikrant. Come on. विक्रांत. Vikrant, come on, man. Very good. Come on, विक्रांत. Come on, Karthik. Yeah. Come on. Yes. Vikrant. Come on, विक्रांत. Come on. मॅच खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे.
आणि विक्रांत देसाईंचा जबरदस्त पंच आणि कार्तिक जमिनीवर पडलेले आहेत. आणि कार्तिक जमिनीवर पडलेले आहेत. आता बघूया पुढे काय होतं ते उठणार का नाही. आता पुढे बघूयात आपण. काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे. अख्खी चिवड्याची प्लेट संपली तरी कळणार नाही. विक्रांत जिंकलो काय हरलो. बरं आमचं रोहन पण हरलो डोकाचो. फोन करून कळव नको. आता मरू दे, आपणच फोन केलेलो बरा. हा हॅलो, संपली का रे मॅच? हो. मग विक्रांतने मार खाल्ल्यानंतर असं आडवं पडलेलं फोटो का नाही पाठवलं? नाही पाठवू शकत. का? का काय बाबा, एवढं सगळं होऊन सुद्धा विक्रांत मॅच जिंकलाय. अच्छा विक्रांत काय? विक्रांत जिंकलो? हो. तर म्हणजे एवढा सगळं आपण करून सुद्धा विक्रांतच जिंकलो? परत काय विचारताय बाबा? हो हो काय हो, तुझ्या आईचा हो तर ठेव. आजच्या मॅचचे विनर स्टायलिश विक्रांत देसाई यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येत आहे. विक्रांत 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 विक्रांत. आणि आजच्या मॅचचे विनिंग प्राइज होते 10 लाख रुपये आणि त्याचे मानकरी ठरलेले आहेत विक्रांत देसाई. आणि अशा प्रकारे विजेते विक्रांत देसाई यांना 10 लाख रुपयांचा चेक दिला जात आहे. जोरदार टाळ्या. चल हो तू पुढे, मी आले. जा. सुचित्रा, अरे तू इथे काय करतोयस? सरप्राईज. बरं, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? अरे असं काय करतो? एवढी मोठी बॉक्सिंग कॉम्पिटिशन जिंकलास तू. सॉरी थँक्यू. तू काय करतेस इकडे? गिरिजाला भेटायला आलीस? नाही, अरे डॉक्टर जयंत माझे मेंटॉर आहेत ना. अभ्यास विसरलास तू. हा बरोबर. ग्रेट. बरं ते सगळं सोड. खरं तर सॉरी. अरे का ग? तुझी एवढी मोठी कॉम्पिटिशन होती आणि मी तुला चेअर अप करायला नाही आले. अरे ठीक आहे, त्यात काय एवढं. ठीक आहे, हे बघ तुझी ताई आली. निघूया. सुचित्रा तू मी इथे थांबते. मला वेळ लागेल हा विक्रांत. चांगलं आहे तुम्ही दोघी एकाच हॉस्पिटलमध्ये आहात. गिरिजा, तुझी चिठल्या आता डॉक्टर सुचित्रा मयेकर होणार आहे. होऊ दे, मलाही तेच हवंय.
अरे लबाड, हा तो ओळखीचा चेहरा, प्रद्युम्न पिसाळ. नाही सर, विक्रांत. जे काय नाव आहे ते. हॉस्पिटलमध्ये काय करताय तुम्ही? तुम्हाला विचारतोय मिस हेडनर्स गिरिजा मयेकर. सुट्टीवर आहात ना तुम्ही? सर, विक्रांत बॉक्सिंग कॉम्पिटिशन जिंकलाय. काय काय सांगता काय? हा, जिंकलात तुम्ही? कॉंग्रॅच्युलेशन. स्ट्रॉंग मॅन, स्ट्रॉंग मॅन. पण प्रश्न अनुत्तरितच राहिला. हे हॉस्पिटलमध्ये कसे काय? सर, अहो एवढी मोठी कॉम्पिटिशन झाली, मुक्कामार लागला असेल ना. चेकअपला आलेलो. गिरिजा मयेकर, तुमची सिन्सिअरिटी बघून ना मला तर डोळ्यात पाणी येतं पटकन. मी सुट्टीवर असून सुद्धा जातीनं त्या इथे उपस्थित आहेत. काय ना यांचं जे काय आहे ते यांच्यासाठी. कसं आहे माहितीये का, इथे क्वालिफाईड डॉक्टर जयंत आहे. सो काही मदत लागली तर लगेच मला सांगा. मदत लागणार नाही कारण मिस हेडनर्स गिरिजा मयेकर तुमच्या बरोबर आहे, नाही का? आणि तुम्हाला गुड न्यूज दिली की नाही? या माझ्या न्यू असिस्टंट मिस सुचित्रा मयेकर. मी यांचा मेंटॉर आहे. या दोघी मिळून तुम्हाला ठणठणीत बरं करतील. डॉक्टर, तुमचं झालं असेल तर निघू आम्ही. कुठे? घरी घरी. हो हो, निघा निघा. ती येईल नंतर, आपण निघूया. अगेन कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. या. जे काय नाव आहे याचं, हा एकदम बॉक्सिंग कडे कसा काय वळला? कबड्डी होतो तू काही जमत नाही त्याला? सर, तो ना एक मोठा इश्यूच झालाय. विक्रांतची आई आहे ना, त्यांनी त्याला टाइम बाउंड दिलाय. जर तो वेळेत सेटल झाला नाही तर तो गिरिजाताईशी लग्न करू शकणार नाही. ओ माय गॉड, असं झालंय का? मग काय, हा कॉम्पिटिशन मध्ये उतरला आणि तो जिंकला. हे असं बॉक्सिंग खेळून होता येतं का सेटल? अहो सर, कॅश प्राइज, बॉक्सिंग कॉम्पिटिशनचं कॅश प्राइज खूप मोठं होतं. मग काय, ती कॅश प्राइज घेऊन हा आपले प्लॅन एक्झिक्यूट करेल. क्या बात आहे. एवढं सगळं चाललंय यांच्या लाईफ मध्ये आणि मला पत्ताच नाही. डॉक्टर जयंत प्रधान, जागे व्हा. हा गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. त्याचा फायदा तुम्हाला उठवायलाच हवा. सर, कसला विचार करताय? मी ना असा विचार करत होतो की कसं खडतर नशीब असतं बघा एकेकाचं, पण जे काही नशिबात लिहिलंय ते घडणारच, हो की नाही? ते तर आहेच सर. तुम्ही इथे काय करताय? सर, ते मी वॉटर बॉटल फिल करायला आले होते. काय नदीवर चाललाय पाणी भरायला? नाही. मग जा, नोट्स काढायच्यात ना अजून तुम्हाला. हो सर. जा. आता तुला स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. होय, काळजी तर घ्यायलाच हवी ना. गिरिजा, पण तुला का ग उशीर झाला यायला? विक्रांत, अरे मी येतच होते पण रस्त्यात अचानक माझी गाडी बंद पडली. त्यात निखिलचा फोन आला. तो म्हणाला त्याने काकांना कोणाला तरी सांगताना ऐकलं. ते म्हणत होते की ऑपोनंटच्या ग्लव्स मध्ये लोखंडाचा तुकडा ठेवा. काय? अगं पण ग्लव्स जेव्हा चेक झाले तेव्हा त्याच्यात काहीच सापडलं नाही. एक्झॅक्टली, मलाही तेच कळत नाहीये. भाई,
आपल्या यापुढे एक एक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. निखिल, हा निखिल बोल. काय? निखिल, बरं झालं तू सांगितलंस मला. काय झालं गिरीजा? आता मला कळलं मॅच मध्ये नेमकं काय झालं होतं ते. काय झालं? तू हरावास म्हणून त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. निखिलकडे चुकीची इन्फॉर्मेशन दिली की ऑपोनंटच्या ग्लव्स मध्ये लोखंडाचा तुकडा आहे, म्हणून आपण कन्फ्युज झालो. पण दुसरीकडे त्या ऑपोनंटचे ग्लव्स कधीच चेंज झाले होते. त्या ग्लव्सवर असा कुठला तरी स्प्रे मारला होता ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यांना इजा झाली. विक्रांत, म्हणून तुझ्या डोळ्यांची आग होत होती. तू गोंधळला होतास, तुला काही दिसत नव्हतं, चुरचूर होत होती. अच्छा, म्हणजे आपण इथे लोखंड शोधत राहिलो आणि तिकडे त्यांनी ग्लव्सवर स्प्रे मारून घात केला आपला. नाही विक्रांत, इथून पुढे तुला खूप काळजी घ्यावी लागेल. हो गिरीजा. जाऊ दे, पण एवढं करून काय झालं? शेवटी विक्रांतच जिंकला ना. बरोबर आहे, आणि शेवट गोड झाला. तेव्हा रमळनाथा, काय करून बसले रे मी. पोराच्या वाट्याला हे सगळं माझ्यामुळे आलंय. नाही, मला आत्ता सगळं कबूल करून विक्रांतची माफी मागायला पाहिजे. आई, निघायचं? आपण निघूया आणि विक्रांतसाठी डबा पाठवूया. हो हो, निघूयात. मला पण अभ्यास बुडवून चालणार नाही. चालेल भाई, मी पण जरा दुकानावर जाऊन येतो. अरे पण दुकान बंद ठेवलेस ना तू. अरे भाई, आपला भाऊ जिंकलाय. पेढे वाटून जगाला ओरडून सांगणार आहे मी. बरं जा. बरं आई, वहिनी, आपण निघूयात. हो. ताई, ती येईल ना मागून. हा, ये तू सावकाश. विक्रांत, काळजी घे. हा, हो येतो. विक्रांत, मी यांना खाली सोडून येते ते. हो. गेले सगळे? हो. खरंच माफ कर मला. आई, तू माफी नको मागूस. त्याची काही गरज नाहीये. अशी कशी गरज नाही. माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलंय. गुन्हेगार आहे मी तुमची. आई, असं नाहीये. हे बघ, कुठलीही आई आपल्या मुलांचा कधीच वाईट विचार नाही करत. आणि मला माहितीये, तू जे काही केलंस ते आमच्या भल्याचा विचार करूनच केलंस. हा, पण त्याच्यामुळे तुला त्रास झालाच ना गो. बाय. मला विक्रांतची पण माफी मागायची. त्याच्याकडे घेऊन चल. मला मनात खूप साचलंय गो. सगळं खरं सांगून मोकळं व्हायचंय मला, पण नाही नको म्हणून. ठीक आहे, चल. एक मिनिट. ताई, आई कशाबद्दल बोलतीये? हो, आणि आई तुमची माफी का मागतात? कारण आईने आमच्या समोर जी अट घातली होती ते सगळं नाटक होतं.
म्हणजे म्हणजे माझ्या मनात तसं काय नव्हतंच. महेशराव बोलले की मीनाताईंना दाखवून देऊ पोरांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडणार नाही. आणि त्यासाठी एकच मार्ग होता. म्हणून मग मी अट ठेवली, विक्रांतने महेशरावांचं नाव न वापरता स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवायचं. म्हणजे विक्रांतचं आणि ताईचं लग्न व्हावं असंच तुला पण वाटतं ना? हा, देवच पावला बाई. म्हणजे फायनली सगळं ठीक झालं? नाही, मी विक्रांतची माफी मागितल्यावर सगळं ठीक होईल. हा पण म्हणजे ताईचं लग्न होणार असंच ना? हा. बरं आई, तू थांब, मी रिक्षा बोलून येते. का गो, गाडी कुठे? गाडी रिपेअरिंगला दिली आहे, आलेच मी. वासंती ताई. हा वासंती ताई बोला. हा महेशराव, आज मी विक्रांतला भेटायला चालले. अहो जा की. अहो तुमचा जावई आहे, तुम्ही त्याला कधी भेटायला जाऊ शकता. नाही तसं नाही, आज मी त्याला सगळं खरं सांगणार. पण असं अचानक का? अहो आपल्यातलं बोलणं गिरिजाने ऐकलं, मग तिने विक्रांतला सांगण्याआधी आपणच कबूल केलेलं बरं ना. हे बघा, पोरांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण होण्याआधी आपण सगळं खरं सांगून टाकू ना त्यांना. नाही तुमचं बरोबर आहे वासंती ताई. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पण येतो. काय आपण दोघांनी मिळून सुरू केलं आहे त्याची कबुली सुद्धा आपण दोघांनी मिळूनच द्यायला. बर, या तुम्ही. आई, रिक्षा आली आहे, चल चल. काय करावं ना काही सुचत नाहीये. काही करायला गेले तर तोंडावर पडते. काय मीना, आता पुढे काय कारस्थान करायचं याचा विचार करतेस ना? हो, काही प्रॉब्लेम? छे, अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे? कर ना, विचार कर. तू कितीही विचार केलास ना तरी तुझ्या मनात जे आहे ना ते अजिबात घडणार नाहीये. तुम्ही भविष्यवाणी कधीपासून करायला लागला? अगं भविष्यवाणी करायची काय गरज आहे? मला माहितीये ना, तू त्या दोघांना दूर करण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी ते दोघं एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत. गैरसमज आहे तुमचा. हो ना? अगं मग तुझा चेहरा असा पडलाय का? माझा चेहरा कुठं पडलाय? माझा मुलगा जिंकलाय, आय एम हॅपी. हो ना? अगं मग तो हॅपीनेस जरा चेहऱ्यावर दिसू देत ना. कसं असतं मीना, आपण जेव्हा एखाद्याचं वाईट करायला जातो ना तेव्हा आपल्यासोबत वाईटच घडतं. माझ्यासोबत काही वाईट घडत नाहीये. अजून एक गैरसमज. अजूनही वेळ गेलेली नाहीये मीना, वेळीच सुधर. अगं प्रेमात खूप ताकद असते, भले भले हरलेत प्रेमासमोर. पण मी हारणाऱ्यातली नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. बघ ट्राय करू. अगं तू हे जे काही करतेस ना त्यामुळे त्यांच्यातलं नातं दिवसेंदिवस घट्ट होत चाललंय. माझं ऐकशील तर हे सगळं सोड आणि त्यांचं प्रेम ऍक्सेप्ट कर. एक वेळ दगडाला पाझर फुटेल पण ह्याचं काही होऊ शकत नाही. या दोघांचं प्रेम हिला कधी कळणार आहे देव जाण. उशीर होतोय, आता निघायला हवं.